करतायत, कशा पद्धतीने नियोजन राहिले, काही चुका आहेत का नाहीत, त्यानंतर कशा पद्धतीने आपण ओव्हरऑल हे नियोजन केले याची सगळी काही पाहणी करतायत. खूपच चांगली मेहनत घेत आहेत सगळेच आयोजक. प्रत्येक दिवसामध्ये सकाळी आल्यानंतर ती पूर्वतयारी असेल, जाता वेळेस पूर्णपणे तो दिवस यशस्वीरित्या पार पडला गेलाय. या सगळ्या काही पाहणी, सगळ्या काही प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहिल्या आहे. स्क्रीनवरती पाहू शकता आमचे मुख्य आयोजक प्रभाकरजी यांना डगे साहेब आणि त्यांच्या सोबतीला आमचे अनिलजी डगे साहेब, त्यांच्या सोबतीला आमचे विनोदजी नवले साहेब पाहायला भेटत आहेत. त्यानंतर आमचे नंदूजी मांडे सर हेही उपस्थित आहेत आणि सध्या तरी तो मॅचचा एन्जॉयमेंट घेत आहेत. तुर्तच पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली आणि अन्य देखील पाहुणेवर उपस्थित होत आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक समोर मारलाय, ओव्हर द बॉलर हिट, सेफ फटका क्रिकेटचा. लॉंग ऑफ फनी लॉंगनला बीट करतोय, मधोमध बॉल, तीर बी शर्मा जाय, या पद्धतीने स्ट्रोक आलाय, चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती, धावा यायला सुरुवात झाली आहे. आणि आता इथे हा चांगला बॉल, एक षटकार, दोन चौकार आणि मग त्यानंतर सोमनाथ या गोलंदाजाचा हा डॉट बॉल पाहायला भेटतोय. दोन्ही एंडला आता चांगला तो काउंटर अटॅक चालू आहे. राहुल बाद झाल्यानंतर डाव सावरला गेला, हे महत्वाचं आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होत होता, जाग्यावरती टॅप करून मारलाय हा बॉल. ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटतोय, फिल्डर डीप मधनं येईल, काऊ कॉर्नर मधनं ते सिंगल मिळते आहे या चेंडूवरती. आणि आता सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलाय. धावा झाला टोटल 26. सरासरी मेंटेन झाले असं म्हणायला हरकत नाहीत, कारण 100 रन तुम्हाला चालायचं आहे, त्याकडे वाटचाल होते. पुल केलाय, याही वेळेस फटका चांगला आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, बॉल झालाय छू मंथर, सिक्सर. इथे रिक्स घेतली गेलेली आहे धाव काढण्यासाठी आणि तेही कंप्लीट केली जातात. 2 मिळालेले आहेत. विनोदना नवले साहेब आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीला आपण पाहणार आहोत. टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन्सला यायचा, पण अजून एक
याही वेळेस पामधनं खोदून काढलाय, श्रींडूला पाठवलंय षटकार. व्यक्तिमत्व अगदी आपण पाहत आहोत, नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि आज ते प्रेम व्यक्त करण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ टॉस पुढच्या मॅचचा केला जाईल आणि सध्या तरी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये चांगल्या बॉलची हाताळणी सध्या तरी केली आहे. पुढचा मॅच श्रीरामनगर वर्सेस अंबाड. व्हाईट बॉल साठी का सर? ओके. चला, तो रिव्ह्यूची मागणी झालेली आहे, पण पुन्हा एकदा आम्हाला कळवा. व्हाईट बॉल साठी आहे ना? आणि एक्सेप्ट पण घेतलाय का फेकीसाठी? ओके. चला, दोन्ही त्या गोष्टी चेक केल्या जातील. पहा, बॉल तर फेकी केलेला नाहीत, परंतु बॉल वाईड आहे. वाईट बॉल आहे. बॉल फेकी केलेला नाहीत. ऍक्शन बरोबर आहे, परंतु डिसिजन वाईट बॉल आहे. एक साची ती मदत मिळून जाईल आणि आता धाबा झाला धाव फलकावरती टोटल 41. 41 धाबा धाव फलकावरती. 75 धावसंख्येचा हा पाठलाग सध्या तरी KT11 गिरणारे सिंग मैदानाच्या आतमध्ये करताय. चांगला धावा आला. 2.2 खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. इथेही थोडासा बाहेर बॉल पिच झाला आणि त्याचमुळे पंसाने पुन्हा एकदा तो व्हाईट बॉल कळवलाय. आता 42 झाल्यात. ओके. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आता चॅलेंज केलंय. याला रिव्ह्यू तो अगदी आपण पाहिला तिथे तो व्हाईट बॉल आणि मग आता यावेळेस फिल्डिंग करणारी टीम व्हाईट बॉलचाच इशारा थर्ड अंपायर कडनं देखील आलेला आहे. रिव्ह्यू लॉर्ड्स फिल्डिंग करणारी टीम. नो मोर रिव्ह्यू. आपला जो रिव्ह्यू तुम्ही लॉर्ड्स केलाय गमावलाय. पंचांना चॅलेंज केलं होतं आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तो व्हाईट बॉल दिला गेलाय थर्ड पंचांकडनं. पाचीकडा मागे चाललाय. फर्स्ट स्लिपरला फिल्डर आहेत. बॉल अडवतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होईल तोपर्यंत ती सिंगल मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक 44 वरती जाऊन पोहोचलाय. हो, 31 हवा आहेत. 16 बॉलला 31. 16 चेंडू मध्ये 31 धाव संख्येची गरज. याही ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत 3 बॉलला त्या 12 धावा आल्यात. एक षटकार, 3 व्हाईट बॉल, एक सिंगल, एक डबल, अशा टोटल त्या 12 धावा आतापर्यंत 3 बॉलला आल्यात. आणि आता स्ट्रायकर इनला प्रणव पाहायला भेटतोय. नितीन आणि प्रणवची ही जोडी सध्या तरी कमाल करते. 44 धावा धावफलकावरती आहेत. तो रिक्वायर रन रेट थोडासा कमी झालाय, कारण करेक्ट रन रेट खूपच चांगला तो मेंटेन केला गेलाय. 2.3 खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 44 3 बॉल झालेत. समोर मारण्याचा प्रयत्न. आता फटका फसलाय. फिल्डर आलेत. लक्ष्मण जज करतायत. व्हेरी गुड कॅच. खूप चांगला जजमेंट. झेल पकडलाय. फलंदाज बाद.
लक्ष्मण यांनी आणि आता हाही बॉल त्यांच्याकडेच होता, ती सिंगल आली. 13-30. हो, जाग्यावरती सुटलाय. आता विकेट किपर तो जज करण्याचा प्रयत्न करतायत. आता जजमेंट चुकलंय, झेल सोडलाय आणि तिथे ती स्ट्राईक आता रोटेट केली जाईल आणि ओव्हर समाप्त होते. डिंक्स ब्रेकची मागणी झाली आहे. एकच सिंगल आले आहे. धावा झालेला आहे 46 आणि 12ला 29 हवा आहेत. बाहुले साहेब आणि त्याच नंतर आमचे कपिलजी बाहुले आणि सुदाम बाबा जाधव दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते तो टॉस होतोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. त्यानंतर आमचे विनोदजी नवले साहेब आपल्यालाही विनंती आहे, आपणही तिथे आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे आहेत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस होतील आणि त्यानंतर सन्माननीय रोशनजी मटाले साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. शुभागमन झाले त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे उपस्थित राहा. टॉस बॉक्स मध्ये तो केला जाईल तो टॉस, जिथे डॉक्टर किसान यांचा आपल्याला टॉस बॉक्स पाहायला भेटतोय, जिथे या स्पर्धेच्या अंतर्गत प्रथम क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ते आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. रोख रक्कम 1,11,000 रुपयाचं धनादेश या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडनं पुरस्कृत झालाय. पुन्हा एकदा मॅच कडेही वळूयात, जिथे या बॉलवरती त्या धावा येऊन जातील 2 आणि आता 11 बॉलला 27 दरम्यान पुढच्या मॅचचा टॉस होतोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते देत सध्या तरी तो टॉस केला जातोय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे समेत जॉईन झालेत. पाहूयात न्यूज काय येईल टॉस बॉक्स मधनं, कारण पुढचा एक महत्वाचा तो मॅच जिथे 2 तुल्यबळ संघ एकमेकांसोबत खेळत असताना पाहायला भेटतील पुढच्या मॅच मध्ये. न्यूज कळेलच. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. ओ, आणि इथे पाहूयात. यस, नो बॉल. नो बॉलचा पंचांनी इशारा आणि नो+1. नो+1 पुढील बॉल फ्री हिट आहे. पुन्हा एकदा मान्यवरांचं सगळ्यांचंच आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. चला 50 झालेत आणि आता 11ला 25 करायचे आहेत. 11 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची गरज. सामना थोडासा सोपा वाटतोय, कारण बॅटिंग चांगली झाली होती. पहिला खेळाडू लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर एक पार्टनरशिप आणि मग त्यानंतर आता कमबॅक ही होते. 10 बॉलला आता 25 करायचे आहेत. मॅच कट टू कट चालू आहे, बरोबर तो सामना चालू आहे. अंतिम ओव्हर मध्ये देखील हा चांगला रंगील असं वाटतंय, कारण हेही षटक महत्वपूर्ण आहे आणि जिथे 10 बॉलला आता 25 करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय, जिथे जबाबदारी मोठी आहे. ओ, आणि इथे लेग सिक उखडली जाते. पप्पू बाद. जाईल आणि सध्या तरी तो दबाव आता वाढतच चाललाय, कारण 11ला 25 हवा होत्या, आता 9ला 25. योगेश मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. सामना थोडासा आता पुन्हा एकदा फसत चाललाय. कमबॅक करतायत गोलंदाजी करणारी टीम, जिथे पळसविहीर हा संघ पाहत आहोत.
ओव्हर पिच होता, फक्त उंच खेळलाय, हवेमध्ये आहे बॉल, डिस्टन्स पाहूयात, क्षेत्ररक्षक आलाय मिड विकेटला, वेल जज कॅच, अजून एक विकेट, फलंदाज बाद. फिल्डिंग राहिले आहे रवींद्र यांच्याकडनं, तो इफेक्ट त्यांनी पाडलाय. बॅटिंग मध्येही त्यांनी त्या धावा काढल्याने आता फिल्डिंगलाही ते योगदान देत आहेत. राहिलं मॅच, मॅच थोडीशी फसते. आलेली एक सिंगल आणि आता 7 बॉलला करायचे आहेत तर 24. 7 बॉल 24 धावसंख्येची गरज. हे षटक आतापर्यंत फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी खूप महत्वपूर्ण राहिलंय, कारण या ओव्हरला त्या धावा आता रोखल्या गेल्यात. त्याचं कारण त्या विकेट मिळाल्यात आणि विकेट मिळाल्यानंतर तो दबाव बनतो आणि सध्या तरी आता दबाव आलाय KT11 गिरणारे टीमवरती. 7 बॉल 24. खेचून मारण्याचा प्रयत्न झाला, याही वेळेस आपण पाहतो स्ट्रोक तर चांगला आहे, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होईल आणि तिथे स्ट्राईक घेण्याचाही प्रयत्न झालाय. एकच सिंगल मिळत आहे, तो कॉन्फिडन्स दाखवला गेलाय, आत्मविश्वास सध्या तरी दाखवला गेलाय, कारण एकच सिंगल आली, ती स्ट्राईक पुन्हा एकदा मिळून जाईल. कारण आता राहिले 6 बॉल आणि 6 बॉलला करायचे 23 धावा. 6 चेंडू 23. सहा चेंडू मध्ये त्या 23 सभा आहेत आणि ती सध्या तरी आता चर्चेचं सत्र बनलंय, कारण अंतिम ओव्हर मध्ये हा सामना येऊन ठेपलाय, जिथे 6 बॉलला 23 करायचे आहेत. सहा चेंडू मध्ये 23 धावसंख्येची गरज. 23. लास्ट बॉल वरती सिंगल आली. 6 बॉलला 23 करायचे आहेत, 11ला 25 करायच्या होत्या आणि मग आता 6 बॉलला ते 23 करायचे आहेत. ते षटक चांगलं राहिलं होतं आणि आता अंतिम षटकामध्ये शिवाजी. स्ट्रायकर एंडला नितीन, जो की ओपनिंगचा खेळाडू आहे, अजूनही मैदानाच्या आतमध्ये तगधरू राहिलाय. ओ इथे पाहूयात काय घडेल. बॉल निघाला बाउंड्री लाईन कडे आणि आता सध्या तरी फिल्डिंग खराब होते, चेंडू निघालाय सीमा पार. 4 येतोय चौकार. हाईट चेक केली जाईल या बॉलची, सध्या तरी पंच कळवतायत. यस इट इज नो बॉल. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 5 धाबा आता इथे मिळाल्यात आणि मग आता 6 बॉल 18. पुढचा बॉल ही फ्री हिट. मॅच मोमेंट शिफ्ट होऊ शकते आता असं वाटतंय, कारण म्हटलं जातं क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीत आणि कदाचित आता ती ही वेळ असावीत जिथे आता वेळ बदलू शकते, कारण ती संधी आली आहे चालून. पहिला चेंडू नो बॉल, इट्स अ बीमर आणि मग त्यानंतर आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. 6 बॉलला 18 आणि स्ट्रायकर एंडला जो खेळाडू आहे तो ऍज अ ओपनर खेळाडू आहे, जिथे नितीन मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळला आतापर्यंत. 6 बॉल 18. बॉलला सोडलंय, बॉल निघाला विकेट किपर कडे. पाहूयात काय घडलंय याही बॉल वरती. डिसिजन
पंच कळवतायत. नो बॉल साठी चेक करायचा आहे हा बॉल. पिचिंग नो बॉल. नो बॉल आणि सध्या तरी आता 6 बॉलला 17. हा बॉल आता वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा एक्साची मदत मिळून जाईल. 5 बॉलला आता उर्वरित जर पाहायला गेलं धावा झाल्यात 59. मग आता 5 बॉलला 16 करायचे आहेत. 5 चेंडू मध्ये 16 धावसंख्येची गरज. ओहो इथेही चांगला बॉल. फायदा तो झाला. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला ते कमबॅक होत असताना दिसतंय. 4 बॉलला आता 16 धावसंख्येची गरज. ती मॅचची मोमेंट शिफ्ट झाली होती. तो नो बॉल आला. मग त्यानंतर ही नो बॉल आला. मग तिथे गोलंदाज चेंज झाला आणि मग त्यानंतर आपण पाहतो सध्या तरी आता तो फायदा झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता 4 बॉलला 16. 4ही चौकार मारावे लागतील. अन्यथा 2 षटकार 1 चौकार ही कामगिरी करावी लागेल. आता चांगला फटका आहे. लोबो फुल टॉसला फुल ठोल वसूल. हाही चेंडू हवाई सफर षटकार. करण्याचा प्रयत्न. लेंथ मिस केली. लाईन मिस केली आणि मग त्यानंतर पेर पे गेंद मतलब शेर पे गेंद आणि सध्या तरी तो सैर करण्यासाठी पाठवलाय षटकार. आता 3 बॉलला 10. 3 बॉल मध्ये 10 धावसंख्येची सामना आता सध्या तरी आपण पाहत आहोत. ती गरज आहे या मॅच मध्ये KT11 गिरणाऱ्या टीमला. ओ खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅन्स लँडला पडेल असं दिसतंय आणि आता बॉल डीप मध्ये चाललाय. बॅकअप साठी फिल्डर येत आहे. 2चा प्रयत्न चालवला गेलाय. मॅच बरोबर कट टू कट पुन्हा एकदा दिसते कारण राहिले 2 बॉल आणि आता करायचे आहेत 8 धावा. 2 चेंडू 8ची गरज. या बॉल वरती कमीत कमी तो चौकार किंवा त्या कमीत कमी त्या 2 धावा तरी येणं गरजेचंच आहे तर मॅच ऑन राहील. आणि जर स्कोर लेवल झाला तर मग खेळवली जाईल सुपर ओव्हर. हेही लक्षात घ्या दोन्ही टीम. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर होण्याचे चान्सेस आहेत. 2 बॉल्स 8. ओ इथे पाहूयात आता घडलंय का. आता घडलंय का आणि सध्या तरी आपण पाहत आहोत व्हाईट बॉल. व्हाईट बॉल साठी तो चेक करण्यासाठी सांगितलं पंचांनी. व्हाईट बॉल साठी तो रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या टीमनं. यस इट इज फेअर बॉल. चांगला चेंडू आहे. वाईड लाईनच्या आतमधनच गेलाय. कदाचित तो प्रयत्न करायला हवा होता 1 धावसंख्येचा तर मग ती चान्स बनू शकली असती परंतु सामना संपलेला अजूनही नाहीत. 1 बॉलला 8 करायचे आहेत. ते ट्विस्ट येईल का पाहूयात. त्या 1च्या धावा जर आल्या तर पुन्हा एकदा तो चान्स बनेल आणि आता ती चूक होईल का गोलंदाजाकडनं हे पाहूयात. 1 बॉलला 8ची गरज. सामना होता कुठे आलाय कुठे आणि तो स्ट्रोक कन्वर्ट केलाय. फक्त फेअर बॉल हाताळायचा होता. चौकार जरूर आलाय परंतु सामना गमावा लागलाय आणि आता अभिनंदन देऊयात पळसवीर संघाला. हार्ड लक टफ लक.